सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्रीकृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 2 ते 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे आऊ पडवा मागणे, दुसरी लीळा आहे अमर्दक तपोधने देवता ज्ञान कथन। या चरित्रामध्ये एवढं महत्वपूर्ण ज्ञान तुम्हाला मिळणार आहे की या जीवाची गती कशी आहे। हा जो जीव आहे तो देवधर्म जरी करायला लागला तर त्याच्या ठिकाणी कितपत अज्ञानत्व असते हे तुम्हाला या चरित्रामधून समजणार आहे। चरित्राचं शीर्षक काय आहे? अमर्दक तपोधने देवता अज्ञान कथन। तर हे चरित्र अवश्य ऐका। आणि या ज्ञान सत्रातील शेवटचं चरित्र आहे बळानीत डखल्या ऊर्ध देहिक क्रिया करवणे। डखल्याची कशी क्रिया केली देवाने। डखले जिवंत असताना त्यांचा कारट केलेला आहे, म्हणजे जे दशव्याची विधी असते, दशक्रिया विधी जी आपण घालतो, पात्र जेऊ घालतो आपण, कोणी माणूस वारलं तर त्याच्या निमित्ताने साधू संत जे कोणी दशक्रिया घेतात त्यांना आपण जेऊ घालतो। तर त्याप्रमाणे दशक्रिया घेतलेल्या आहेत सर्व भक्तजनांनी आणि स्वामींनी। कारट करवणे म्हणजे काय? तर दशक्रिया घेतलेल्या आहेत। तर तशी क्रिया स्वामींनी स्वीकार केलेली आहे डखले जिवंत असताना पण। तर मग या क्रियेचा कितपत फायदा होतो हे तुम्हाला समजणार आहे या चरित्रातून। आणि देवाने कशी लीळा केली, त्या डखल्याचा कारट जिवंतपणेच केला, डखले जिवंतच होते आणि तरी पण त्यांचा दसवा स्वामींनीही खाल्ला, सर्व भक्तजनांनी खाल्ला। खूपच सुंदर चरित्र आहे, ऐकून तुम्हाला हे नवल वाटलं असेल। नेमकं चरित्र होते तरी कसं, हे लीळा कशी घडते? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल हे कारट कसं केलेलं आहे। पहिलं चरित्र औसांचं आहे, दुसरं अमर्दक तपोधनाचं आणि तिसरं चरित्र मग या दशव्याच्या विधीचं आहे। आणि त्यामुळे संयम धरून व्हिडिओ पहा। शेवटचे चरित्र तुम्हाला जे आहे ते दशक्रिया विधीच्या संदर्भातील चरित्र ऐकायला मिळणार आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आपण मुंगळ्याच्या दृष्टांतातून म्हणजेच माकोड्याचा जो दृष्टांत स्वामींनी सांगितला त्या माकोड्याच्या दृष्टांतातून आपण काय शिकवण घेतली पाहिजे, काय शिकलो पाहिजे नेमकं आपण त्या माकोड्याकडून, हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता। कालचं ज्ञानसत्र कोणी पाहिलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनवर क्लिक करा आणि तिथे तुम्ही कालचंही ज्ञानसत्र पाहू शकता। तर या प्रश्नाचं उत्तर काय नेमकं बरोबर हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, तुमच्यासारख्या जिज्ञासू आणि अर्थवंतांसाठीच हे चॅनल तयार केलेलं आहे। तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये जे काही मी सुंदर सुंदर स्वामींचे चरित्र अपलोड करणार आहे ते चरित्र तुमच्याकडून एकही सुटणार नाही आणि पुरेपूर तुम्ही आनंद घेऊ शकाल स्वामींच्या नवनवीन लीळेंचा। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 376। आऊ पडवा मागणे। आऊ पडवा मागणे, आऊसांनी पडवा मागलेला आहे, विशिष्ट प्रकारचं वस्त्र, त्याला पडवा म्हणतात। जसं आपण पाहतो काही बायांच्या साड्या अशा असतात की चालताना त्या कपड्यांचा आवाज येतो, खडल खडल खडल, कपडा कडक असतो तर त्या कपड्याचा खडखड खडखड असा आवाज येतो, असतात असे काही कपडे। तर त्या प्रकारचा हा कपडा आहे ज्या कपड्याचा आवाज येतो। तर पाहूया मग औसांना तो कपडा मिळतो की नाही। गोसावियांसी पडवा कोणे दीधला ते नेणीजे। स्वामींच्या ठिकाणी असं वस्त्र कोणी अर्पण केलं होतं माहिती नाही, परंतु कोणीतरी अर्पण केलं होतं एवढं नक्की आहे। एकदम असं कडक वस्त्र होतं, घालायला चांगलं होतं आणि घातल्यानंतर ते वस्त्र प्रावरण केल्यानंतर आवाज यायचा चालताना माणसाचा त्या कपड्याचा। तो पडवा बाईसे भिक्षा अवसरी नेसती। भिक्षेला जात असताना बाईसा ते वस्त्र प्रावरण करायच्या। एखाद्या वेळ पूजा करिता नेसती, एखाद्या वेळ स्वामींची पूजा करत असताना पूजा अवसराच्या वेळेला बाईसा ते वस्त्र प्रावरण करायच्या। मग एकू दिसी औसे भिक्षा अवसरी निघाली। एके दिवशी औसा भिक्षेला जाण्यासाठी निघाल्या।
मग गोसाविया ते विनिविले. मग स्वामींना विनंती केली औसांनी, जी जी स्वामी जगन्नाथा हा पडवा मज नावे नेसाव्या द्यावा. औसा काय म्हणतात, जी जी स्वामी जगन्नाथा हा जो पडवा आहे, हे जे वस्त्र आहे, मला थोड्या वेळासाठी प्रावर्ण करण्यासाठी द्या, अशी औसा विनंती करते. मी स्वामी जगन्नाथाचे नि प्रसादे खडपडीत नेसेन. मी स्वामी जगन्नाथाच्या प्रसादाने हे खडपडीत नेसेन. मग मिरवत मिरवत भिक्षे जाईन. हे जे खडपडीत आवाज करणारं वस्त्र आहे, हे वस्त्र मी नेसेल आणि मस्त मिरवत मिरवत भिक्षेला जाईल छानपैकी, अशी औसा म्हणते. मग भिक्षा करीन आणि मग गावात जाऊन भिक्षा करीन. म्हणजे औसा होत्या कशा, तुम्ही लक्ष द्या थोडंसं. कालचंच चरित्र पाहिलं आपण. औसांना देव किती कोपले. भिक्षेला जात असताना हातपाय धुतात का, असे टिळे वगैरे गंध लावतात का, काय गरज आहे लिसीपुसी करण्याची, असं स्वामी कालच शिक्षा पण करतात. आणि आज परत म्हणतात मला चांगला कपडा द्या नेसायला. तर अशा आहेत औसा. आज लगेच म्हणायला लागल्या मला चांगला कपडा द्या प्रावर्ण करायला, मस्त खडपडीत असा कपडा, मस्त असा चालताना लोकांनी पाहिलं पाहिजे माझ्याकडे की कोण येत आहे. म्हणजे स्वामींनी काय सांगितलं काल काहीही लक्षात नाही. पुन्हा काय म्हणतात, मग मी मिरवत मिरवत भिक्षे जाईन. मिरवत मिरवत छानपैकी असा चांगला कपडा प्रावर्ण करून मी भिक्षेला जाईल, गावामध्ये भिक्षा करीन, गावात भिक्षा करील. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, नायका पडवा तुम्हा नेसाव्या ने दिजे. स्वामी म्हणतात, नायका आम्ही तुम्हाला पडवा नेसायला देणार नाही. जी जी तरी बाईसा नेसो देई जताय. आता स्वामी म्हटले आम्ही देणार नाही म्हटल्यावर गप्प बसावणं औसांनी तरी. औसा काय म्हणतात, बाईसांना बरं देता तुम्ही. हाच कपडा प्रावर्ण करण्यासाठी पूजावसराच्या वेळेला भिक्षेला जाताना त्यांना कसं काय देता. सर्वज्ञ म्हणितले जे बाईसे ते तुम्ही. स्वामी सरळ प्रश्न विचारतात औसांना. स्वामी म्हणतात, जे बाईसा आहेत ते तुम्ही आहात का. बाईसांची योग्यता बघा तुम्ही. ते प्रेमीय भक्त आहेत, किती कुशलतेने सेवा करतात आमच्या ठिकाणी, किती लहलता आहे आमच्या ठिकाणी त्यांची, कुठेही चूक होत नाही त्यांच्याकडून. जसं तुम्हाला वारंवार ढोरे राखा हो नायका, ढोरे राखा हो नायका म्हणावं लागते. प्रत्येक वेळेस काही काम सांगितलं की तुम्ही चूक करता, त्यामध्ये पुन्हा तुम्हाला शिक्षा पण करावं लागते. पुन्हा तुम्ही म्हणता जी जी चुकलो मी, मला काही समजलं नाही. आणि तुम्ही आता बाईसांची बरोबरी करायला पाहत आहात, असं कसं चालेल. एमटेक झालेला विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याची बरोबरी जर 10वीतला मुलगा करतो म्हटलं की तो ज्याप्रमाणे ऐटीत चालतो, ऐटीत राहतो, तसं मी राहतो म्हटलं 10वीच्या मुलाने, तर चालेल का. 10वीच्या मुलाला कशाचं ज्ञान नाही नीट. जेवढं ज्ञान त्या एमटेकवाल्याला आहे 10वीच्या मुलाला आहे का. त्याला 4 माणसामध्ये कसं बसावं, कसं उठावं, मोठ्यांचा आदर कसा करावा हेच कळत नाही. मग एमटेकवाल्यासारखं ज्ञान असेल का त्याच्याकडे, नक्कीच नसणार ना. तर मग तसं आहे. बाईसा ह्या फार श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, परमेश्वराची एवढी सेवा करतात की त्या सेवेमध्ये कुठेही न्यूनता नसते. आणि त्या बाईसांची बरोबरी औसा करत आहेत. आता कसं काय बोलावं सांगा बरं. मग उगीची राहिली आणि मग औसा गप्पा बसतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 377. अमर्दक तपोधने देवता अज्ञान कथन. अमर्दक, अमर्दक म्हणजे काय तर औंढा नागनाथ, तिथली जी देवता आहे त्या देवतेच्या ठिकाणी तपोधन म्हणजे एक तपस्वी साधू राहायचा. देवता अज्ञान कथन, परंतु त्या तपोधनाच्या ठिकाणी तो जो तपाचा धनी असा तो संन्यासी होता, त्याच्या ठिकाणी त्या देवतेविषयीच अज्ञान होतं, परंतु तपश्चर्या करायला तर बसला. पाहूया कसं चरित्र आहे नेमकं समोर. एकू दिवशी गोसावियांसी उद्याचा पूजावसरू झाला. एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. अवघे भक्तजन बैसले असती. सर्व भक्तजन बसलेले होते. औसे पुसले म्हणजे औसा विचारते, जी जी स्वामी जगन्नाथा लिंग तो ढोरेश्वरू की नंदिया तो ढोरेश्वरू. औसांना प्रश्न पडतो, स्वामी कुठे राहत आहेत. ढोरेश्वराच्या ठिकाणी राहत आहेत. आणि त्या ढोरेश्वराच्या मंदिरात देव आहेत, औसाही तिथेच आहेत, भक्तजनही तिथेच आहेत. मग औसा प्रश्न विचारतात स्वामींना, लिंग तो ढोरेश्वरू की नांदिया तो ढोरेश्वरू. म्हणजे जे महादेव आहे त्या महादेवाच्या लिंगाचं नाव ढोरेश्वर आहे की बाहेर जो नंदी बसवलेला आहे त्या नंदीला लोक ढोरेश्वर म्हणतात, आहे तरी काय नेमकं, असा प्रश्न औसा स्वामींना विचारतात. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, नायका तुम्हासी झाली अमर्दक तपोधनाची परी. स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला झालेलं आहे त्या अमर्दक तपोधनासारखं, जे अमर्दक तपोधन आहे त्याप्रमाणे तुमचं काम झालेलं आहे.
10 मास येत असा वरी कोण ढोरेश्वरू ऐसे नेना. स्वामी म्हणतात 10 महिन्यापासून तुम्ही इथे आहात आणि अजून तुम्हाला ढोरेश्वर कोण आहे नेमकं हे माहिती नाही. तो बाईशी म्हणते, बाबा अमर्दक तपोधन म्हणजे काय बाबा. बाईचा प्रश्न विचारतात, बाबा अमर्दक तपोधन म्हणजे नेमकं आहे तरी काय बरं. तुम्ही आता म्हणालात, आम्हाला सांगा तरी ते अमर्दक तपोधन काय आहे. सर्वज्ञ म्हणितले आवांढावणी एक तपोधन आले, तो एकी पुसले कहाती आवी छो. आवंढे गावो नागनाथू देव, उहाती आवी छो. तेने पुसले आवंढे गावो नागनाथू देव, की अवंढे देवो नागनाथू पाटणू. स्वामी मग सांगतात नेमका काय प्रकार आहे अमर्दक तपोधनाचा. काय म्हणतात स्वामी, की कोणीतरी एक असाच निघाला होता रस्त्याने, कोणत्यातरी गावाला जात होता. तर त्याला एक जण विचारतो, तुम्ही कुठून आलात. मग तो व्यक्ती उत्तर देतो, तो जो तपोधन होता, जो संन्यासी होता तप केलेला औंढा नागनाथ येथे, तो म्हणतो औंढे गावो नागनाथू देव. तो संन्यासी काय म्हणतो, औंढा नावाचं गाव आहे, नागनाथ नावाचा देव आहे आणि तिथून उहाठी आवी छो म्हणजे तिथून मी आलेलो आहे, असा तो संन्यासी म्हणतो. जो तपनिष्ठ होता तो म्हणतो. तेने पुसले, रस्त्याने जो जात होता ज्याने विचारणा केली तो म्हणतो आवंढे गाव नागनाथू देव. तो म्हणतो औंढा हे गाव आहे की नागनाथ देव आहे, की आवंढे देव नागनाथू पाटण, की औंढा देव आहे आणि नागनाथ पाटण आहे. काय आहे नेमकं. तेने म्हणितले, तो संन्यासी म्हणतो आवंढे गाव की नागनाथू देवो ना, आवंढे देवो की नागनाथू पाटणू. नागनाथू चांडी की बिणी येऊ हो नो जाणो, ओ उछू पुढा पातळी उपरी. शब्द थोडे कठीण वाटतील तुम्हाला ऐकण्यासाठी, परंतु सविस्तर तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगणार आहे. फक्त लक्ष देऊन तुम्ही पोथी ऐका. तो जो रस्त्याने जाणारा व्यक्ती आहे तो काय म्हणतो, औंढा गाव आहे नागनाथ देव आहे, की औंढा देव आहे नागनाथ पाटण आहे. काय आहे नेमकं. मग तेने म्हणते, तो जो संन्यासी होता तो काय म्हणतो, आवंढे गावो की नागनाथू देव. काय म्हणतो तो, औंढा गाव आहे की नागनाथ देव आहे ना, औंढे देव की नागनाथू पाटण, किंवा मग औंढा देव आहे की नागनाथ पाटण आहे, मला काही माहिती नाही. प्रश्न असा विचारला त्या पुढच्या व्यक्तीने की हा भांबावून गेला. काय उत्तर द्यावं काही समजलं नाही. आणि म्हणून संन्यासी म्हणतो औंढा गाव आहे नागनाथ देव आहे, की नागनाथ देव आहे ना औंढा गाव आहे, की नागनाथ पाटण आहे, की औंढा देव आहे, काही माहिती नाही मला. असं सरळ सरळ तो संन्यासी उत्तर देतो, मला काही माहित नाही. तो भांबावून जातो. तो पुढे तो म्हणतो नागनाथू चांडू की बिनी. नागनाथ नेमकी चंडी देवता आहे की बिनी म्हणजे हातात विना धारण केलेली देवता आहे शारदा, मला काही माहिती नाही. येऊ हो न जाणो, हे मला काही माहिती नाही. हो उछू पुढा पातळी उपरी. हो उछू पुढा पातळी उपरी. काय म्हणतो तो संन्यासी, की बस मी गावात जायचो, भिक्षा करायचो, आणि जर कुणी आम्हाला बोलावलंच पंक्तीमध्ये बसून जेवा म्हणून, तर जिथे पातळी वाढली, जिथे पत्रवाळी टाकली, तिथे आम्ही जेवायला बसायचो. आम्हाला बाकी काही नाही. गावात जायचं, भिक्षा मागायची, खायची, पंगत असली तिथं पातळवाळी टाकून जेवायला बसायचं, एवढंच आम्ही काम केलेलं आहे. ते नागनाथ देव आहे की औंढा गाव आहे, की औंढा देव आहे, की नागनाथ पाटण आहे, हे आम्हाला काहीही माहिती नाही, असा तो संन्यासी म्हणतो. सर्वज्ञ म्हणते 12 वर्षीय क्षेत्र संन्यासू घेतला, परी जे देवतेची उपासती करी तिचे नावही नेणे. तो जो संन्यासी होता तो 12 वर्षापर्यंत तिथे क्षत्र संन्यास घेऊन राहिला होता औंढा नागनाथ येथे. औंढा नागनाथ कुठे आहे तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे औंढा नागनाथ. आताही तिथे मोठं महादेवाचं मंदिर आहे. तर त्या महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी हा जो संन्यासी आहे 12 वर्ष क्षेत्र संन्यास घेऊन राहिला होता. क्षेत्र संन्यास म्हणजे काय, त्या देवतेला विडा समर्पित करायचा, त्या क्षेत्राच्या ठिकाणी म्हणायचं की आता मी क्षेत्र सोडून कुठेच जाणार नाही, त्या गावाची शिव सोडून कुठेही जायचं नाही. मग 6 वर्षाचा विडा असेल, 12 वर्षाचा विडा असेल, 3 वर्षाचा विडा असेल, 1 वर्षाचा असेल, 1.25 वर्षाचा असेल किंवा 1.25 महिन्याचा असेल, तर असे ते व्रतस्थ व्हायचे संन्यासी लोक, असं क्षेत्र संन्यास घ्यायचे आणि तिथेच राहायचे. मग त्याला क्षेत्र संन्यास म्हणतात. तर देव म्हणतात की 12 वर्ष हा व्यक्ती तिथे होता संन्यासी क्षेत्र संन्यास घेऊन, परंतु देवतेचं नाव माहिती नाही त्याला, ज्या देवतेची तो उपासना करायचा. नेमकी देवता कोण आहे, गाव कोण आहे, काही माहिती नाही. गावाचं नाव आहे की देवतेचं नाव आहे औंढा नागनाथ, काहीच माहिती नाही. तैसे झाले नाय काशी, तसं झालं या औसाचं, असं स्वामी म्हणतात. कारण यांना ढोरेश्वरच माहित नाही. त्या ढोरेश्वराच्या मंदिरात राहतात आणि म्हणतात की ढोरेश्वर नेमकं काय आहे. ढोरेश्वर त्या महादेवाचं नाव आहे की त्या नंदीचं नाव आहे. असं औसासारखं काम होऊ नये आपलं. आपल्याला पूर्ण ज्ञान असावं,
जे काही आपण विधी आचरत आहोत त्या संदर्भामध्ये पूर्ण ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 378. चरित्र बरंच मोठं आहे, ज्या चरित्रातून तुम्हाला महत्वपूर्ण ज्ञान मिळणार आहे की डखल्याच्या दशक्रिया अगोदर कशा स्वीकार केल्या देवाने. जवळजवळ 2.5 पानाचं चरित्र आहे आणि त्यामुळे संयम धरून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तरच तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे, सर्व ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि अर्धवट व्हिडिओ सोडून गेलात तर तुम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही आणि मग तुम्ही काहीतरी वेगळंच ज्ञान घेऊन जाणार की जिवंतपणे कशा दशक्रिया स्वीकार केल्या देवाने म्हणून. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा व्हिडिओ मोठा होणार आहे आणि मोठा व्हिडिओ झाला म्हणून मध्येच सोडून जाऊ नका. आणि तुमच्याकडे वेळ नसेलच तर व्हिडिओ इथेच थांबवा. नंतर तुम्हाला ज्यावेळेस निवांत वेळ मिळेल तेव्हा सुरुवातीपासून परत व्हिडिओ पहा. उत्तरार्ध लीळा क्रमांक 378. बळानीत डखलेया ऊर्ध्व देहिक क्रिया करवणे. बळानीत डखलेया, डखलेयाला बळजबरी आणलं. कसं आणलं समोर पाहणारच आहोत. आणि त्याला आणल्यानंतर ऊर्ध्व देहिक क्रिया करवणे. ऊर्ध्व देहिक म्हणजे या जीवाला ऊर्ध्व करण्याची क्रिया करून घेतलेली आहे देवाने, किंवा हे मनुष्य देह संपल्यानंतरच्या ज्या क्रिया असतात त्या क्रिया करून घेतलेल्या आहे. म्हणजेच दशक्रिया वगैरे असतात त्याप्रमाणे केलेली क्रिया आहे. तर ऊर्ध्व देहिक या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो? ऊर्ध्व म्हणजे वर. ऊर्ध्व म्हणजे काय? वर. आणि देहिक म्हणजे वरच्या देहाची क्रिया करवलेली आहे. मनुष्य मेल्यानंतर जे काही प्रेत देहामध्ये जावं लागते आपल्याला, ते प्रेत देहाविषयीची क्रिया देवाने इथेच करून घेतलेली आहे. असा शब्दशः जर अर्थ पाहिला तर असा अर्थ निघतो. एको दिसी गोसावियांसी उदयाचा पूजावसरू झाला. एके दिवशी स्वामींचा पूजावसर झालेला आहे. मग गोसावी ढोरेश्वरी हुनी बीजे केले. देव ढोरेश्वरीवरून निघालेले आहेत. चक्रपाणी वरिलीकडे चास. चक्रपाणीच्या वरच्या बाजूला एक चास होती. चास म्हणजे काय? नाशिक जिल्ह्यामध्ये आताही एक चासचं स्थान आहे. नदीमध्ये असं जसं काय पाट तयार केलेला आहे का, असं त्या पाषाणामध्ये चारी खतलेली आहे आणि त्याला चास असं बोलतात. तर इथे पण चास तसाच आहे, म्हणजे पाणी भरपूर वाहते तिथून. ओढा आहे जरा जास्त खोल, रुंदीला कमी आणि पाणी जास्त वाहते त्याच्यातून, त्याला चास म्हणतात. त्या चासाच्या टेकावरी गोसावी उभे राहिले. त्या चासेवर ते उभे राहिले. तिथे एक टेक होतं, त्या टेकडीवर उभे राहिले. चास आलं का लक्षात कशाला म्हणतात? ओढा म्हणजे एकदम पांगलेला असतो, विस्तारित असतो आणि पाणी वाहते मोकळं त्याच्यामध्ये. आणि चास म्हणजे काय? तर त्याचा व्यास कमी आहे, रुंदी कमी आहे. पाण्याचा जो प्रवाह आहे तो प्रवाह थोड्या जागेतून जास्त जोरात चालतो. जास्त रुंद जागा नाही त्या पाण्याला वाहायला. जसे आपण पाट पाहतो, जे काही इरिगेशन डिपार्टमेंटचे पाट असतात, जागा कमी असते परंतु पाणी जास्त वाहते त्याच्यातून. आणि ओढा पाहिला तर कसा दिसतो आपल्याला? मोकळा दिसतो. पाणी कमी वाहते, त्यामधून प्रवाह कमी असतो. आणि पाटाच्या पाण्याला प्रवाह जास्त असतो, जास्त स्पीडने पाणी धावते. तर तसं या चासेमधून पाणी वाहत आहे. हा फरक आहे ओढ्यामध्ये आणि चासामध्ये. अवघे भक्तजन गोसाव्या सरिसे असती. सर्व भक्तजन स्वामी सोबत होते. मग गोसावी भक्तजना ते गाव पुसवू लागले. मग स्वामी भक्तजनांना विचारतात. काय विचारतात? गाव, की हे समोरचं गाव कोणतं दिसत आहे, ते गाव कोणतं दिसत आहे. साहजिकच आहे, टेकड्यावर आहेत देव. त्या चासापाशी एक टेकडं होतं असं मी आताच बोललो. त्या टेकडीवर उभं राहून आजूबाजूला जे गावं दिसत आहेत त्या संदर्भामध्ये देव चौकशी करत आहेत की हे गाव कोणतं, ते गाव कोणतं. टेकड्यावर गेल्यानंतर 4 दिशेला आपल्याला बरेचसे असे काही गावं दिसतात. आपण जर उंच टेकड्यावर उभं राहिलो तर चहूबाजूने आपल्याला बरेच गाव दिसतात. तर मग स्वामी पण असं टेकड्यावर उभं राहून भक्तजनांना विचारतात की हे कोणतं गाव आहे, ते कोणतं गाव आहे. मग भक्तजन सांगतात जी जी हा अमुका, हे अमका अमकं गाव आहे. पुन्हा स्वामी म्हणतात हा कोणू गाव. जे दुसरं दिसत आहे ते गाव कोणतं आहे? जी जी हा अमुका. भक्तजन म्हणतात जी जी हे अमका अमकं गाव आहे. ऐसे गोसावी देखती तो पुस्ती. जे जे गाव दिसायला लागले देवाला ते विचारायला लागलेले आहेत देव. सर्वज्ञ म्हणतले हा कोणू गाव. पुन्हा देव म्हणतात बरं हे जे दिसत आहे या दिशेला गाव ते कोणतं आहे? जी जी हे डाऊवाडी. भक्तजन म्हणतात जी जी ते जे गाव आहे ते दिसत आहे दूरवर ते गाव म्हणजे डाऊवाडी आहे. सर्वज्ञ म्हणितले येथ डखला असे की. अरे डाऊवाडी म्हणजे तर आपले डखले तिथे असतात. डखले हे डाऊवाडीचे होते. मग स्वामी म्हणतात येथ डखला असे की म्हणजे आपला डखला इथेच असतो ना.
जी जी असे भक्तजन म्हणतात, बरोबर, आपल्या डखल्याचीच डाऊवाडी आहे ही आणि आपले डखले तिथेच राहतात. मग तो सांपे येत दिसे ना ते काही. देव म्हणतात, जर डखल्यांचं गाव आहे ते, तर मग डखले आपल्याकडे का आले नाहीत? आपण एवढ्या जवळ आलोत डखल्यांच्या गावाच्या, आपल्याला त्यांचं गाव दिसत आहे, मग डखल्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या दर्शनाला. कानोकानी बातमी जातेच की गोसावी आलेले आहेत म्हणून, आणि म्हणून स्वामी म्हणतात ते आमच्या दर्शनाला का आले नाही अलीकडे. तो एके म्हणितले, त्यामधला एक भक्तजन म्हणतो, जी जी ते सापे आपणी विवाह करिता ती. म्हणजे बघा, डखल्याची बातमी जर भक्तजनांपर्यंत पोहोचते तर साहजिकच आहे देवाची बातमी का पोहोचणार नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलीच असेल. तर भक्तजन काय म्हणतात की जी जी तो कशामुळे आला नसेल, मला तरी असं वाटते. एक भक्तजन म्हणतो की तो लग्न करणार आहे, त्याचा विवाह ठरलेला आहे आणि म्हणून कदाचित तो आला नसेल. सर्वज्ञ म्हणितले ऐसे जातयाचा घरा, जे आईत असेल ते घेऊन या. स्वामी म्हणतात असं आहे का, लग्न करणार आहे का तो? बरं, मग आता तुम्ही काय करा, सर्वजण जा. काय म्हणतात देव भक्तजनांना, तुम्ही सर्वजण जा, तयाच्या घरा जे आयती असेल ते घेऊन या. त्यांच्या घरी जे काही आयती केलेली आहे ते सर्व बांधून घेऊन या. आता लग्नाची आयती काही कमी असते का? बरंच काही घरी आयती केलेली असते माणसाची. आयती म्हणजे काय, तयारी बरं का. लग्नाची जी तयारी करतो आपण, स्वयंपाक, आल्या गेल्या पाहुण्याला जेवणासाठी, घरामध्ये आपण किराणा सामान भरून ठेवतो, कपडे लत्ते आणून ठेवतो, गोडधोड पदार्थ आणून ठेवतो, शुदऱ्या करून ठेवतो, भरपूर काही असते. एवढंच नाही, पूर्वीच्या काळामध्ये एवढं केलं म्हणजे लग्नाची आयती व्हायची नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये पाहुणे रावणे कोणी बैलगाडीने येणार, कोणी घोड्यावर येणार, कोणी घोडागाडीने येणार. तर त्या पाहुण्यांच्या, त्या सोयऱ्यांच्या घोड्याची व्यवस्था, बैलांची व्यवस्था, त्या बैलांना सावली पाहिजे बांधून ठेवण्यासाठी तर ते सावलीची व्यवस्था, त्या बैलांना वैरण पाहिजे, कडबा किंवा जे काही गुरंढोरं खातात, ओला चारा, हिरवा चारा. उन्हाळ्याचे दिवस असतील तर मग सुका कडबा असतो वाळलेला. तर हे सर्व आयती करावी लागायची पहिल्या लग्नाच्या वेळेला. नुसतंच आले गेले पाहुणे रावणे त्यांची तयारी केली म्हणजे झालं असं नसायचं. पूर्वी एवढी आयती, एवढी तयारी करावी लागायची. कोणी कोणी म्हणेल त्या ते ऐसे म्हणावे. तर हे सर्व तयारी त्यांच्या घरी झालेली होती. परंतु देव काय म्हणतात, त्यांच्या घरामध्ये जी आयती केलेली आहे, जे काही किराणा सामान आणलेला आहे, तांदूळ, गहू, डाळ, चटणी, मीठ, मसाला जे काही असेल, तर ते सर्व घेऊन या. देव म्हणतात असं आहे का, आमच्या दर्शनाला येत नाही गडी आणि तिकडे लग्न करतोय का, थांबा. देव म्हणतात जा बरं, सर्व सामान घेऊन या त्यांच्या घरातलं. कोणी काही म्हणेल त्या ते ऐसे म्हणावे, तुम्हा रावळ रूठले. स्वामी पुन्हा सांगतात की जर कोणी काही म्हटलं तुम्हाला तर असं म्हणावं की राऊळ रूठले, म्हणजे गोसावी नाराज झालेले आहेत, रुसलेले आहेत. हो काजी. भक्तजन म्हणतात ठीक आहे. मग अवघे श्रीचरणाला गोनी डाऊवाडी गेले. सर्व भक्तजन गेले डाऊवाडीला. खेई भटाच्या घरा गेले. खेई भटाच्या घरी गेले. खेई भट्ट म्हणजेच डखले बरं का. खेई भटांचं प्रासादिक नाव डखले असं ठेवलेलं होतं. ते डखले देत देतच चालायचे. चालताना थोडं ते डखलत चालायचे. ज्याप्रमाणे आपल्या गाडीच्या टायरला एखाद्या वेळेस डग येतो की नाही, गाडीला डग असतो एखाद्या टायरला. 4 चाकी गाडी आहे तर एखादं टायर जर डग मारत असेल तर गाडी कशी चालते, डग मारतच चालते. किंवा आपली एखादी 2 व्हीलर असेल, 2 व्हीलरचा जर एखादा पहिया डग मारत असेल, गाडीचा जर पहिया, गाडीचं चाक जर डग मारत असेल तर गाडी पण डग मारतच चालणार ना. तसे हे खेई भट्ट थोडा पायामध्ये प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे ते डखले देत देतच चालायचे असे वाकडे वाकडे, आणि म्हणून त्यांचं नावच देवाने डखले असं ठेवलं होतं. तर खेई भट्टाच्या घरी गेले म्हणजेच डखल्याच्या घरी गेले. तवतयाची म्हातारी दारेसी बैसली असे. डखल्यांची आई दारात बसलेली होती. तया ते पुसले खेई भट्ट केवो. भक्तजन विचारतात की खेई भट्ट कुठे गेले. बा ते बाहेरी गेले असती. आई म्हणते ते बाहेर गेलेले आहेत. आणि अवघे भीतरी रिगाले. सर्वच घरामध्ये घुसले भक्तजन. हे काय बा, हे काय बा, घरांतू का रिगता. आई म्हणते अरे अरे असं का करताय तुम्ही, घरामध्ये का शिरताय तुम्ही, सरळ बाहेर थांबा. तुम्हा राऊळ रुठले आणि तिया भी आली. भक्तजन म्हणतात तुमच्यावर राऊळ रुसलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रुसलेले आहेत. तिया भी आली असं म्हटल्या म्हटल्या डखल्यांच्या आईला भीती वाटते की असं काय केलं या डखल्याने.
आणि म्हणून ती घाबरली. ती हांडिया उतरिलिया कणिकी तांदूळ वळीवट वडा पापड कुरवडी डाळी अवघे काढिले. सर्व हांड्या खाली काढल्या, उतरंड्या उतरवल्या, कारण की पूर्वीच्या काळामध्ये उतरंड्यामध्येच सर्व सामान साठवून ठेवायचे. आताच्या नवीन पिढीला उतरंड्या माहिती नसतील तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. उतरंडी म्हणजे जे मडके असतात ना, मोठं मडकं, त्यापेक्षा मग एक छोटं मडकं, मग त्याच्यावर पुन्हा एक छोटं, त्याच्यावर छोटं, त्याच्यावर छोटं, असे 7-7, 8-8 मडके एकावर एक असे रचून ठेवायचे. खालचं मडकं सर्वात मोठं मजबूत, त्याच्यावर छोटे छोटे असे ठेवायचे आणि त्यामध्ये मग डाळ, तांदूळ, कुरड्या, पापड काय भरून ठेवायचं ते त्या मडक्यांमध्ये भरून ठेवायचे. आणि ते मडके असे एकावर एक रचून ठेवले की त्याला उतरंडी म्हणायचे. तर त्या उतरंडी ज्या आहेत त्या आईनेच उतरवल्या खाली. सर्व काढलं, त्यामधलं तांदूळ, वळवट, वडा पापड जे असेल, कणिक म्हणजे पीठ, कुरवडी, डाळ, हे सगळं काढलं. जे काही तयारी करून ठेवली होती लग्नाची, आता जे लागणार आपल्याला ते सर्व भरून ठेवलं होतं, ते सर्व काढलं. अवघे काढिले कंथा पसरीला, एक मोठा कपडा टाकला, त्यावर सर्व टाकून दिलं. ओली मोठा बांधलिया, सर्व मोठा बांधून घेतल्या. तुपाची घागरी घेतली. भक्तजन पण फार कुशळ, काहीच सोडायचं नाही घरी. देवानं सांगितलं घेऊन या सर्व. तुपाची घागरी घेतली. मग निघाले आणि मग स्वामींकडे सर्व भक्तजन निघालेले आहेत. तर बघा इथे लग्नामध्ये तुपाने फोडण्या बसायच्या, लक्षात असू द्या. तुपाची घागर घेऊन गेलेले आहेत भक्तजन, म्हणजे याचा अर्थ काय झाला तर तुपाची फोडणी असायची त्या काळामध्ये. हे रिफाईंड तेल खाणं म्हणजे काय खाणं आहे का? नको नको ते बिमाऱ्या मागे लावून घ्यायच्या. थोडंच खावं, पण चांगलं खावं. उगच त्या भाजीवर इंचभर तेल तरंगत आहे आणि खाऊन काय फायदा, तर चरबी वाढत आहे. आणि जे आपल्या शरीरामध्ये ग्रीस असते, तुम्हाला समजावं म्हणून ग्रीस म्हणत आहे, जे आपल्या गुडघ्याच्या वाट्या असतात त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ असतो, ज्यामुळे आपले गुडघे दुखत नाहीत, व्यवस्थित काम करतात. अहो ते सर्व स्निग्ध पदार्थ नष्ट होऊन चाललेले आहेत. एवढे केमिकल आहेत या रिफाइंड ऑइलमध्ये. शरीरामध्ये स्निग्धता नाही वाढवत, चरबी वाढवतात आणि जे स्निग्ध पदार्थ आहेत ते नष्ट होऊन जातात. असं तर खाणं आहे आपलं. दिसायला आपल्याला चमकदार पाहिजे, फक्त पोटात जाऊन ते काही का साईड इफेक्ट करणं, ते वस्तू तेल असेल किंवा मैदा असेल, जे काही असतील, जे साईड इफेक्ट करणारे बरेच काही पदार्थ आपण खात असतो, केमिकल खात असतो. आपल्याला फक्त डोळ्याला चांगलं चटकदार दिसलं पाहिजे, खमंग दिसलं पाहिजे, पाहिलं की तोंडाला पाणी आलं पाहिजे, तर आपण त्या वस्तू खातो. परंतु इथे बघा, खेई भट्टांच्या घरी तुपाची घागर आहे, तुपाची फोडणी आहे. लग्नामध्ये विचार करा, लग्नामध्ये जी भाज्या वर्ण होणार आहेत त्याला तुपाची फोडणी आहे. मी असं म्हणत नाही की सर्वांनी तूपच खाल्लं पाहिजे, कोणाला परवडेल कोणाला परवडणार नाही. आताच्या काळामध्ये तूप जरी खाल्लं तरी तसंच आहे, थर्ड क्लास. जर्शा गायचं जे तूप असते त्याला गाई म्हणू नये, परंतु तुमच्या लक्षात यावं म्हणून मी जर्सी गाय म्हणत असतो. तो प्राणी म्हणजे गाय नाहीच मुळात, तो प्राणी म्हणजे जर्सी आहे बरं का. तर त्या जर्सीचं तुम्ही तूप खाता, जे काही कंपन्या असतात त्या कंपन्या तयार करतात, तुम्ही घेता आणि खाता. किंवा मग म्हशीचं तूप खाता तुम्ही, म्हशीच्या दुधापासून तयार केलं, तेही काही एवढंसं महत्वाचं नाही. शुद्ध गावरान गाय जी असते तिचं तूप महत्वाचं आहे. 10 किलो खाण्याऐवजी वर्षातून 2 ते 3 किलो तूप खा, परंतु शुद्ध गावरान गायचं तूप खा, ते महत्वाचं आहे. जर्सीचं 5 लिटर दूध जे असते ना, जर्सीचं 5 लिटर दूध शुद्ध गावरान गाईच्या 1 लिटर दुधाची बरोबरी करू शकत नाही. एवढं अमृत तुल्य आहे शुद्ध गावरान गाईचं दूध असेल, तूप असेल. आणि म्हणून ह्याकडे वळा तर तुमचा फायदा आहे. तुम्हाला मार्केटमध्ये दूध विकायचं असेल, जर्सी आणूनच विका तुम्ही त्या गाईचं दूध वाटल्यास, त्या जर्सीचंच दूध विका. परंतु घरी खाण्यासाठी किमान एक शुद्ध गावरान गाय वापरा. घरी गाय चांगली ठेवा, घरच्या गाईचं दूध घरीच खा, शुद्ध गावरान गाईचं दूध लेकरांना खाऊ घाला. तुमच्या लेकरांचे दिमाग तल्लख होतील, बुद्धी तल्लख होईल आणि भविष्यामध्ये काहीतरी तुमचं नाव रोशन करतील. आणि तुम्ही जर जर्सीचं दूध खाऊ घालायला लागले तुमच्या लेकरांना, तर काय फायदा होणार आहे तुमच्या लेकरांचा? काहीच होणार नाही. विदेशामध्ये यावर संशोधन झालेलं आहे. विदेशामध्ये लहान लहान मुलांना शुगर व्हायला लागली, लहान लहान मुलांना बीपी, चष्मे लागायला लागले. मग सर्व वैज्ञानिकांनी बरंच रिसर्च केला, नेमकं होतंय तरी काय, लेकरं खातात तरी काय, की एवढे साईड इफेक्ट यांना होतात, शरीरामध्ये एवढ्या कमतरता जाणवतात, डोळे कामातून जातात, शुगर होते, बीपी होते. त्यांच्या लक्षात आलं हे जे जर्सीचं दूध आहे, या दुधापासून हे सर्व होत आहे.
आणि मग त्या दुधावर बॅन आणलेली आहे. काही न्यूझीलंड सारखे देश आहेत, स्वित्झर्लंड सारखे देश आहेत. आता नेमकं स्वित्झर्लंड की न्यूझीलंड यामध्ये कन्फ्युजन आहे, परंतु या दोन्हीपैकी एक देश कोणता तरी आहे ज्यावर बंदी आलेली आहे या जर्सीच्या दुधावर. सरकारनंच बंदी आणली या जर्सीच्या दुधावर. आणि ते लोक शुद्ध भारतातून गावरान गाय नेतात आणि तिथे त्यांचं संगोपन करून त्या गायींचं दूध पितात. तर शेवटी तुमची इच्छा आहे. आता मी जास्त काही खोलात जाणार नाही, विषयांतर करणार नाही, कारण चरित्र फार मोठं आहे. पहिलंच मी तुम्हाला म्हटलेलं आहे, वेळ जास्त लागणार आहे आपल्याला. तर तुपाची घागरी नेली भक्तजनांनी. मग निघाले तो खेई भट्ट आले. मग ती सांगितले. मग खेई भट्टांची आई सांगते खेई भट्टांना, बोडके आले माते पुसिले. आई म्हणते की बोडके लोक आले होते. बोडके कोण? स्वामींचे शिष्य. तर बोडके आले होते असं ते आई म्हणते खेई भट्टाला. माते पुसले, मला विचारलं खेई भट्ट के ओ, खेई भट्ट कुठे गेला असं विचारलं. म्या म्हणितले बाहेरी गेले असती, मी म्हटलं बाहेर गेलेला आहे. ते अवघे घरांतू निघाले, हे काय बा घरांतू का रिगताना तुम्हासी रावळ उठले, ते अवघे आई ती घेऊन गेले. आणि मग आई सांगते सर्व घडलेला प्रकार. ते घरात शिरले, घेऊन जात होते सर्व सामान. मी विचारलं तर त्यांनी सांगितलं रावळ रुसलेले आहेत आणि असं म्हणून ते सर्वजण घेऊन गेले सामान. मग डखल्यांना माहिती होते, भरवसेन गोसावी करविले, अरे हे सर्व काम नक्कीच स्वामींनी करवलेलं आहे असं डखल्यांच्या लक्षात येते. कोणी वाटा निघाले, डखले विचारतात आईला कोण्या रस्त्याने गेले ते? पैठणीच्या वाटा निघाले, पैठणच्या रस्त्याने गेले ते असं ती आई सांगते. मग मागे लाकडून तेही आले. मग डखले पण मागे मागे निघाले भक्तजनांच्या. भक्तजन बरंच पुढे निघाले होते आणि त्यांच्या मागे मागे हे पण पैठणच्या रस्त्याला लागलेले आहेत. ते भक्तजना ते दृष्टी सुणी येताती, भक्तजनावर दृष्टी ठेवूनच ते पाठीमागे येत होते. भक्तजन फार असे दूर होते, झिळमिळ झिळमिळ दिसत होते आणि त्यांच्यावरच दृष्टी ठेवून हे खेई भट्ट मागे मागे चाललेले आहेत. पिंपळेश्वरा दक्षिणे वटू, पिंपळेश्वराच्या दक्षिण दिशेला एक वडाचं झाड होतं. त्या वडाची पारंबी धरून गोसावी उभे असती, त्या वडाची एक पारंबी धरून देव उभे होते. ते तर भक्तजना डखले या दर्शन झाले आणि स्वामींचं त्यांना दर्शन झालेलं आहे. मग भक्तजन मोठा घेऊन आले. हे चरित्रकारांनी कशामुळे सांगितलं अगोदर, तर ते दर्शनाचं स्थान आहे, तिथे देवांची आणि भक्तांची भेट झालेली आहे म्हणून. वास्तविक पाहता लगेच भेट झाली असं नाही, तर तिथे झाली, ते स्थानाची निश्चिती केलेली आहे किंवा इथे या ठिकाणी वडाच्या पारंबीला धरून देव उभे होते आणि तिथे दर्शन झालं. आता भक्तजन समोर येतात बरं का. मग भक्तजन मोठा घेऊन आले. मग भक्तजन मोठा घेऊन म्हणजे गाठोडे घेऊन आलेले आहेत. मोठा ठेविल्या सर्व, ते आई ती लग्नाची घेऊन आले होते गाठोडे बांधून, ते देवासमोर ठेवली. गोसावी अशी दंडवते घातली, स्वामींना साष्टांग दंडवत घातले. श्रीचरणा लागले, पायाही पडले. मागी लाकडून डखले आली, मागच्या बाजूने डखले पण आले. तेही गोसावी अशी दंडवते घातली, डखल्यांनी पण स्वामींना दंडवत घातले. श्रीचरणा लागले, स्वामींच्या पाया पडले. गोसावी जवळ विनतकंदर होऊन बसले, स्वामींजवळ विनतकंदर होऊन बसलेले आहेत डखले. मग सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, हे काय गा डखल्या सांपे तुम्ही येत दिसाना ते काय पा. स्वामी म्हणतात, हे काय डखल्या, अलीकडे तुम्ही आमच्याकडे येतच नाही आमच्या दर्शनाला. जी जी गोसावी कवनी ठाई राज्य करिता ती ते ऐसे मी जाणे ना. डखले म्हणतात, स्वामी नेमकं कोण्या ठिकाणी राज्य करत आहेत हे मला माहितीच नाही आणि त्यामुळे मी काय स्वामींच्या दर्शनाला आलो नाही. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, हे येथची प्रत्यस्थानी असे मा, आम्ही तर इथेच पैठणमध्ये आहोत असं स्वामी म्हणतात. ए तुलेनी ते उगेची राहिले. एवढ्याने खेई भट्ट म्हणजेच डखले गप्प बसतात. मग सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, हांगा सांपे म्हणे तुम्ही आपणे असे विवाह करिता. स्वामी म्हणतात, का हो, तुम्ही अलीकडे म्हणे आता स्वतःचा विवाह रचणार आहात, लग्न करणार आहात. ते उगेची राहिले. खेई भट्ट गप्प बसतात. हांगा धर्मू पान आठवे. देव म्हणतात, का हो, तुम्हाला देव नाही आठवला, धर्म नाही आठवला. मा धैर्यक सोयरिक तेही नाठवे. जे काही तुमचे सोयरे धैर्य आहेत ईश्वराकडचे, हे आमचे भक्तजन वगैरे, हे पण नाही आठवले तुम्हाला. हा तो धर्मापासून गेला. स्वामी असे म्हणत आहेत कोणाला? खेई भटांना, डखल्यांना म्हणत आहेत की तुम्हाला धर्म नाही आठवत, तुम्हाला ईश्वर नाही आठवत. किमान जे काही सोयरे धैर्य ईश्वर पैकीचे आहेत, जे अच्युत गोत्री आहेत, तेही आठवत नाहीत. म्हणजे आमचे जे भक्तजन आहेत किमान यांना तरी सांगायचं असतं, यांनाही सांगितलं नाही तुम्ही. मग भक्तजन काय म्हणतात, बाजूला उभे होते ते, हा तो धर्मापासून गेला, गेला तैसा मेला. भक्तजन म्हणतात, हा तर आता धर्मापासून गेला, आणि धर्मापासून गेला म्हणजे मेला. धर्म ज्याच्या ठिकाणी नाही तो व्यक्ती मेलेलाच आहे असं भक्तजन इथे प्रतिपादन करतात. लक्षात असू द्या. काय म्हणतात भक्तजन,
ज्याच्या ठिकाणी धर्म नाही, ज्या मनुष्याच्या ठिकाणी धर्माचं आचरण नाही, तो जिवंतच नाही, तो मेलेलाच आहे. म्हणजे धर्माचं एवढं महत्व आहे. मनुष्य जन्माची वेगळीताच ही आहे की या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला देव कळतो, धर्म कळतो, ईश्वर कळतो. आणि हे सर्व कळूनही आपण जर धर्माला सोडून जात असणार तर आपण मेल्यातच गंती आहोत. हे भक्तजनांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि म्हणून भक्तजन म्हणतात, गेला तैसा मेला. धर्मापासून जर जीव निघून गेला, धर्माच्या ठिकाणी त्याची लहलता राहिली नाही, तर तो मेल्यातच गंती असतो. तरी मेलिया बोजे ते का कराणा, भक्तजन असं म्हणतात. आणि त्यामुळे मग देव म्हणतात, असं आहे का, धर्मापासून गेला म्हणजे मेला, तर मग आता खेई भट्ट तर मेलेले आहेत, मग आता जे माणूस मेल्यानंतर करतो आपण ते करा. आता जी जी काय करू, भक्तजन म्हणतात, मग आता काय करायचं सांगा. सर्वज्ञ म्हणतील, याचा कारटू करा. स्वामी म्हणतात, मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीविषयी आपण जे काही विधिविधान करतो, जे काही स्वयंपाक करून साधू संतांना खाऊ घालतो, दशक्रिया घालतो, ते करा. हो काजी, भक्तजन म्हणतात, ठीक आहे. म्हणून तेथची आयती करू आदरिली. आणि असं म्हणून लगेच तिथे आयती करणं चालू केली भक्तजनांनी. कारण शिधा आटा सोबतच आहे, तुपाची घागर भरलेली आहे, डाळ आहे, तांदूळ आहे, पीठ आहे, कुरवड्या आहे, पापड आहे, सगळंच काही आहे. लग्नाच्या आयतीचं सर्व सामान इकडे आणलेलं आहे, म्हणजे काही कमी आहे का नाही. मग आता करा दशक्रियेचा स्वयंपाक. कोणाच्या? खेई भट्टाच्या. खेई भट्ट जिवंत आहेत, त्यांची दशक्रिया आता सर्वजण खाणार आहेत. भक्तजन तिथेच स्वयंपाक करायला चालू करत होते. परंतु स्वामी काय म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, येथ नको, इथे नका करू. चक्रतीर्थासी चाला. चक्रतीर्थ नावाचं जे तीर्थ आहे तिथे चला. हो काजी, भक्तजन म्हणतात, ठीक आहे. मग सारंग पंडितांची या घरुणी चरविया गोसाविया आणिलिया. मग स्वामींनी सारंग पंडितांच्या घरून चरव्या आणायला लावल्या. पाणी वगैरे आणायला लागतात आणि म्हणून ते आणायला सांगितल्या. चरव्या म्हणजे काय, 5 लिटर 8 लिटर पर्यंत ज्या भांड्यामध्ये पाणी मावते, तांब्याची चरवी असू शकते, पितळाची चरवी असू शकते. तर 5 लिटर पाणी मावेल, 5-7 लिटर पाणी मावेल एवढी चरवी, एवढं भांडं आहे, कळशी सारखं म्हणा तुम्ही. परंतु ते स्टीलचं नाही किंवा अॅल्युमिनियमचं नाही, तर ते आहे पितळचं किंवा मग तांब्याचं किंवा मग दोन्ही मिश्र धातूचं असायचं. त्याच्यामध्ये तांबही वापरलेलं असायचं आणि पितळही वापरलेलं असायचं. तर ते सर्व आणून घेतल्या. मग गोसावी कारटू क्रिया खडका बीजे केले. कारट क्रिया म्हणजे माणूस मेल्यानंतर ज्या क्रिया करायच्या असतात, ज्या खडकावर त्या क्रिया व्हायच्या, तिथे देव गेलेले आहेत. मग अवघे रांधूरी गाले. सर्वजण स्वयंपाक करायला लागलेले आहेत. कुठे आल्यानंतर? कारटू क्रिया खडकाकडे आल्यानंतर. जिथे कारट क्रिया करण्याचा जे खडक होता, विशिष्ट ठिकाण, तिथे ह्या सर्व क्रिया व्हायच्या. तिथे जाऊन देवाने स्वयंपाक करायला लावलेला आहे. मग यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले या तुम्हा अर्धेन शिष्टाई गा. स्वामी म्हणतात, तुमचा जीव फार थोडा थोडा नका होऊ देऊ. हे सर्व सामान जे तुमच्या लग्नाचं तुम्ही जमवलेलं आहे, हे सर्व आम्ही खर्ची नाही करणार. आपण काय करू आता, अर्धी शिष्टाई करू. तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, काहीतरी पेनाल्टी तर लागलीच पाहिजे ना. मग आता काय करू, अर्ध सामान तुम्हाला राहू द्या तुमच्या लग्नासाठी. जे काही तांदूळ आहे, काय काय आहे समोर सांगतात. मग अर्धी कणिक, अर्धे तांदूळ, अर्धे वळीवट, अर्धे वडा पापड, कुरवडी, तूप, मग रोटिया केलिया. मग स्वामींनी काय केलं, भक्तजनांना सांगितलं, अर्ध कणिकच घ्या त्याच्यातलं फक्त, अर्धे तांदूळ घ्या, अर्ध वळवट घ्या, अर्धेच वडे घ्या, अर्धेच पापड घ्या, अर्ध्याच कुरवड्या घ्या आणि त्या घागरीच्या तुपातील अर्धच तूप घ्या. मग रोटिया केलिया. आणि मग रोट्या तयार केल्या भक्तजनांनी. तांदूळ वेळिले, तांदळाचा भात तयार केला. वरण रांधिले, वरण तयार केलं. मग गोसावियांसी पूजावसरू झाला. मग स्वामींना पूजावसर झालेला आहे. गोसावियांसी ताट केले, स्वामींसाठी ताट तयार केलं. अवघ्या भक्तजना वाढले, सर्व भक्तजनांना जेवायला वाढलं. गोसावी आरोग्य करू लागले, स्वामी लागले जेवायला. अवघे भक्तजन जेविता, ती सर्व भक्तजन जेवायला लागले. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, भोजया देखले गा कैसी डखले असी, नोवर कळा साजती असे, ते दायंबासी नुमटेची. स्वामी म्हणतात, बघा भोजया, भोजया म्हणजे कोण, दायंबा. स्वामी भोजयाला म्हणतात, पाहिलं का, डखल्यावर म्हणजेच खेई भटांवर नोवर कळा म्हणजे नवऱ्याची कळा कशी शोभून दिसते. बघा नवरदेव कसे दिसतात ते दायंबासी नुमटेची. दायंबांना काही समजलंच नाही काय म्हणतात देव ते. मग जी जी म्हणितले. समजलं तर काहीच नाही, उगत जी जी आपलं म्हणून गेले. कोण, दायंबा. मागवते सर्वज्ञ म्हणितले. स्वामींना लक्षात आलं की दायंबाला काही समजलेलं नाही आणि म्हणून देव पुन्हा म्हणतात, देखले गा भोजया. स्वामी म्हणतात, भोजयाला पाहिलं का,
डखले अशी कैसी नववर कळा साजती असे. बघा डखल्यांना कशी नवऱ्याची कळा शोभून दिसत आहे, बघा नवरदेव कसा दिसत आहे. आणि दायंबासी उमटले आणि मग दायंबाला उमटलं आणि लक्षात आलं. आणि मग दायंबा काय म्हणतात, जी जी नववर कळा न दिसे हे मडछाया दिसती असे. दायंबा म्हणतात कशाची नवर कळा दिसते या डखल्यावर, काही नवर कळा नाही, काही नवरदेवासारखी कळा दिसत नाही, हे तर मडछाया दिसती असे. मडछायेप्रमाणे दिसत आहे हा डखला. तर जसं मड दिसते की नाही, मड मेलेला माणूस, तसं दिसत आहे म्हणे हा डखला. म्हणजे कशाची नवरदेवाची कळा, काही नाही. आणि गोसावी खित हास्य केले आणि मग स्वामी हसतात. मग दायंबाये एकी गोष्टी सांगितली. मग दायंबाने एक गोष्ट सांगितली. कोणती गोष्ट सांगतात दायंबा ते पुढे पाहूया. या भगवया ते संन्यासू दे जे ते विरत्याचा कारटू की जे. दायंबा म्हणतात हे जे भगवे संन्यासी असतात ना, ज्यावेळेस त्यांना संन्यास दिला तेव्हाच त्यांचा कारट करतात. मेल्यानंतरचे जे विधिविधान असतात, क्रियाकर्म सर्व संन्यास दिल्यानंतर लगेच करून घेतात लोक. मग तो हासिला पुसिला ऐसा दिसे तरी म्हणती हा राजसू होईल. आणि अशी क्रिया करत असताना साहजिकच आहे मनामध्ये वेगळ्या भावना येतात, चेहऱ्यावर वेगळ्या भावना उमटतात. कारण माणूस जिवंत असताना त्याचा क्रियाकर्म समोर चालू आहे, मेल्यानंतर जे विधिविधान करतात ते त्याचे विधिविधान डोळ्यासमोर चालू आहेत. साहजिकच आहे एखादा कच्चा बच्चा असेल तर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून जातात आणि जे शहाणा असेल तो हसतो. आणि म्हणून दायंबा म्हणतात की हे असं कारट करत असताना जर तो पुढचा व्यक्ती हसला आणि छान दिसला तर राजस होईल, म्हणजे त्याचा पुढच्या जन्मामध्ये राजस जन्म होईल असं लोक गृहीत धरतात. ना कोमायला ऐसा देखती तरी म्हणती हा विरगतू होईल. आणि चेहरा जर कोमेजल्यासारखा दिसला, सुकल्यासारखा दिसला तर असं म्हणतात की तो वैरागी होईल पुढच्या जन्मामध्ये. तैसा डखला विरगतू ऐसा दिसतू असे जी. दायंबा म्हणतात त्याप्रमाणे हा डखला एकदम कोमायलेला चेहरा दिसत आहे याचा. विरगतू ऐसा दिसतू असे जी म्हणजे हा डखला पुढच्या जन्मामध्ये नक्कीच वैरागी होणार असं दायंबा म्हणतात. ते कोमायले ऐसे दिसत असती, कोमायल्यासारखं दिसते डखल्याचं तोंड. आणि म्हणून दायंबा म्हणतात की हा नक्कीच पुढच्या जन्मामध्ये वैरागी होणार. ऐसे विनोद करिता गोसावी अशी आरोगण झाली. असा विनोद करता करता स्वामींना आरोगणा झाली. गुळा झाला विडा झाला, गुळा झाला विडा झाला. मग एक रोटी उरली, एक रोटी उरलेली होती ते गोसावी श्रीकरी घेतली, हातामध्ये घेतली. मग दोही श्रीकरी तियेसी अवघेसी संबंधू देत होते. मग दोही श्रीकरी तियेसी दोन्ही हाताचा संबंध दिला त्या रोटीला व्यवस्थितपणे. जवते अवघे जेऊ सरती सर्वांचे जेवण चालूच होते. सर्वांचं जेवण होईपर्यंत त्या रोटीला सर्व संबंध दिलेला आहे देवाने. मग अंचवले, मग हात धुतले. मग ते रोटी गोसावी डखले अशी दिली. ती रोटी प्रसाद म्हणून स्वामींनी डखल्याला दिली. तेही रोटी घेतली, डखल्यांनी ती रोटी घेतली. गोसावी अशी दंडवते घातली, श्रीचरणा लागले. स्वामींच्या पाया पडले, दंडवत घातले डखल्यांनी. मग गोसावी तया पाठवणी दिधली. मग स्वामींनी त्यांना पाठवणी दिली, तुम्ही आता गावाला जा असं सांगितलं. मग ते गावा घेऊनी गेले. मग ते गावाकडे घेऊन गेले रोटी दिलेली प्रसाद म्हणून. मग ते रोटी धुती, मग ते पाणी पिती. मग ते प्रसादाची रोटी आहे, मग काय करायची, ते रोटी एका कोपऱ्याने धुवायची थोडीशी आणि पाणी प्यायची प्रसाद म्हणून. थाळा चौधारी भिक्षा करीती, भिक्षा मागायचे. मग आपले अन्न त्या विरजे घेती. मग स्वतःच अन्न ते भिक्षेमध्ये आलेले ते खायचे, सोबत प्रसादही खायचे. मग तेही मरता म्हणितले. मग मरत असताना ते खेई भट्ट म्हणतात माझा कारटू तुम्ही न करावा. सर्वांना सांगतात की माझी क्रियाकर्म काहीही करायची नाही मेल्यानंतर. माझा कारटू गोसावी केला. माझा जो कारटू आहे म्हणजे जे काही दशक्रिया विधी होती, ते दशक्रियेची जी विधी आहे, दशक्रियेचं सर्व विधिविधान जे आहे ते सर्व स्वामींनी अगोदरच करून घेतलेली आहे. आणि म्हणून डखले म्हणतात मी मेल्यानंतर बिलकुल दशक्रिया वगैरे करायची नाही, काही विधिविधान करायचे नाही. स्वामींनी स्वतःच विधिविधान केलेलं आहे माझं, आता कशाला काय करायची गरज आहे मला, असं डखले म्हणतात. तर मग आता हे चरित्र ऐकल्यानंतर बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील की असं कसं काय, असं कसं काय, आणि मग आता आम्हालाही करता येईल का असं आमच्या डोळ्या देखत, असाही प्रश्न बऱ्याच आपल्या दर्शकांच्या मनामध्ये येऊ शकतो. किंवा मग असाही प्रश्न मनामध्ये येऊ शकतो की हल्ली आपण पाहतो माणूस मेल्यानंतर सर्व विधिविधान करतात, हे कसं काय, अदुगर जर करता येते तर अदुगर का करू नये. ह्यामागचं कारण असं असते, जे प्रेतदेह असते ते नासण्यासाठी हा विधी असतो. प्रेतदेह कशामुळे होते, आपण छी थू घाण विचकित सारूप विकल्प केला, त्यामुळे आपल्याला प्रेतदेहाचे नरक होतात. आणि मग तुम्ही सांगा, तुम्ही जर तुमच्या हयातीतच ही क्रिया करून घेतली जरी तरी पण
ही क्रिया घडल्यानंतर तुमच्याकडून छी, थू, विचिकित्सारूप विकल्प होणार नाही याची तुम्हाला शाश्वती आहे का? नाही. घाण वास आला म्हणजे आपण नाकाला कपडा लावणारच, थुकणारच, चांगलं वाईट म्हणणारच. आणि असं म्हटलं की पुन्हा ते प्रेतदेहाचे नरक आक्षेपतात. मग फायदा काय झाला अगोदर करून? प्रेतदेहाचे नरक तर पुन्हा पण आक्षेपले ना. आणि म्हणून लोक म्हणतात मेल्यानंतरच ते करायचं. हे स्वामींनी इथे लीळा केलेली आहे. स्वामींनी केलं म्हणून आपल्याला करता येईल का? नाही. आणि म्हणून माणूस कैवल्यवासी झाल्यानंतरच त्याचे विधिविधान करतात, दशक्रियेचे वगैरे पात्र घालणे. आणि म्हणून ही परंपरा आपल्या पंथामध्ये रूढ आहे. नाहीतर हे चरित्र पाहून आपल्या सर्वांना असं वाटू शकते की अगोदरच केलं तरी चालेल, आपल्या डोळ्या देखत प्रेतदेहाचं भांड फुटून जाईल, जाणार नाही असं म्हणत नाही मी. तुम्ही जर तुमच्या डोळ्या देखत जरी क्रिया केली तर प्रेतदेहाचं भांड फुटून जाईल. तुम्हाला जे प्रेतदेह आक्षेपलेलं आहे ते नष्ट होऊन जाईल. भांड फुटणे म्हणजे काय? जे प्रेतदेह आक्षेपलेलं आहे ते नासून जाईल. परंतु पुन्हा विचिकित्सारूप विकल्प तुम्ही करणार, घाण, छी, थू करणार आणि पुन्हा ते प्रेतदेह आक्षेपेल. मग फायदा काय होतोय? त्यासाठी एकदाच वारल्यानंतर दशक्रिया 10 दिवसात घालून टाकायच्या, जे काय व्हायचं ते होऊन जाते. आणि म्हणून आपण सर्वजण असं करत असतो. तर हे आजचं ज्ञानसत्र नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी कोणाच्या लग्नाच्या आयतीचं सामान भक्तजनांना सांगून आणून घेतलेलं होतं? कोणता भक्त होता तो ज्याचं लग्न ठरलं होतं आणि त्याच्या घरचं सर्व सामान लग्नाचं देवाने आणून घेतलं? हा सरळ सोपा प्रश्न आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, आपण मुंगळ्याच्या दृष्टांतातून म्हणजेच माकोड्याच्या दृष्टांतातून काय शिकलो पाहिजे? उत्तर आहे, ज्याप्रमाणे तो जो माकोडा आहे, तो जो मुंगळा आहे, एकदा धरल्यानंतर सोडत नाही, धड तुटून गेलं तरी मुंडकं सोडत नाही, त्याप्रमाणे आपण एकदा धर्माला पक्क धरलं, एकनिष्ठतेने आपण एकदा ईश्वराची भक्ती करायला लागलो की धड भलेही तुटून जाओ, देवाला कधी सोडायचं नाही. हे आपण या माकोड्याच्या दृष्टांतावरून शिकलो पाहिजे. एवढी कट्टरता अध्यात्माविषयी, देवधर्माविषयी आपली असली पाहिजे, असं स्वामींनी आपल्याला इथे शिकवलेलं आहे. आणि काही आपले अर्धवटराव असतात पंथीयच, जे म्हणतात की आम्हाला सगळे समान असतात. येतात मला फोन काही जणांचे की जे म्हणतात आम्हाला सर्व समान असतात, देवाने कुठे सांगितला भेदभाव करायला? अहो, देवाने भेदभाव करायला नाही सांगितला, परंतु आपल्या धर्माविषयी, आपल्या ईश्वराविषयी आपल्याला कट्टर राहायला सांगितलेलंच आहे. आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, कारण आपण ईश्वराचे भक्त आहोत. हे तर आपल्याला म्हणावंच लागेल ना, नाहीतर आम्ही पण देवतेच्या भक्तासारखे समान आहोत असं म्हणायचं का? सर्व धर्म समभाव आणि मग सगळे भक्त पण समभावच, भक्त पण समानच, असं चालेल का? नाही. आपण ईश्वराचे भक्त आहोत, आपण श्रेष्ठ आहोत. स्वामींनी सांगितलेलं आहे, जो हिरवा तुटवा जीव आहे, जो एकदम कच्चा बोधवंत आहे, त्याचीही बरोबरी चैतन्य मायेचा विद्यावंत करू शकत नाही, एवढे आपण श्रेष्ठ आहोत. तर असे जे अर्धवटराव असतात ना, सांगतात समान समान, यांचं काही ऐकायचं नाही आणि यांच्यासोबत हुजतही घालायची नाही, चर्चा करत बसायचं नाही. पालथ्या घारीवर कधी पाणी साजत नसते, त्यापेक्षा आपले 4 नाम देवाचे घेतलेले चांगले कधी पण. यामुळे तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रगती होईल, तुमची विकास होईल तुमच्या व्यक्तिमत्वाचा. आणि उगाच अशा वेड्यांसोबत जर हुजत घालत बसलात तर त्यांच्यासोबत आपलीही लायकी निघून जाते. मग लोक म्हणतात, अरे तो भानगड करतोय, हाय भानगडच करतोय. पुढच्या माणसाला तर काय अक्कलच नसते, मग कशाला आपण हुजत घालायची त्याच्यासोबत? त्यामुळे नमो दोषा नमो गुन्हा, नको रे बाबा, तुझं मला चर्चाही नको तुझ्यासोबत आणि वादही नको, काहीच नको तुझ्यासोबत, आपला आपला देवधर्म करायचा. तर उत्तर तर तुम्हाला समजलेलंच आहे. ज्याचप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये सारंग पंडिता पाहुणा प्रश्नू करणे हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत. आणि आनो निवारणी उपाध्या कोपणे सोनलिये कृष्णा म्हणणे हे सर्व चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणारच आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.